विधानसभा निवडणुकीकरता मतदान झाल्यानंतर आता मतमोजणीकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। 23 नोव्हेंबरला सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे। प्रथम पोस्टल मतदानाच्या मतमोजणीला सुरुवात होईल। त्यानंतर 8:30 वाजता ईव्हीएम मशीनवरील मतमोजणीला सुरुवात होणार आहे। त्याकरता जिल्हा प्रशासनाची आता मतमोजणीसाठी तयारी सुरू झाली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व 10 विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीसाठी त्या विधानसभा मतदारसंघात 14 टेबल असणार आहेत। मात्र कोल्हापूर दक्षिण आणि हातकणंगले विधानसभा मतदारसंघात 16 टेबलवर मतमोजणी होणार आहे। त्याकरता आता प्रशासनाची तयारी सुरू झाली आहे। यासाठी कर्मचाऱ्यांचं पहिलं प्रशिक्षण देखील आज पार पडलं। जिल्ह्यात सर्व मिळून 176 मतमोजणी निरीक्षक, 186 मतमोजणी सहाय्यक आणि 196 मायक्रो ऑब्झर्व्हर असणार आहेत। पोस्टल मतमोजणीसाठी 10 मतमोजणी केंद्रांमध्ये मिळून 130 टेबल असणार आहेत। त्यासाठी 154 मतमोजणी निरीक्षक, 308 मतमोजणी सहाय्यक आणि 154 मायक्रो ऑब्झर्व्हर असणार आहेत। मतदान केंद्राच्या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पोस्टल मतमोजणीसाठी जिल्ह्यात 50 टेबल असून 105 मतमोजणी कर्मचारी असणार आहेत। ईव्हीएम मशीनवरील मतमोजणी करता प्रत्येक मतदारसंघात 633 कर्मचारी असणार आहेत। सध्या मतमोजणीची तयारी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं सुरू आहे।